आदिवासी दिन साजरा करण्यासाठी इथे जमलेलो आहोत। या कार्यक्रमासाठी स्वातीताई वाकेकर, डॉक्टर स्वातीताई वाकेकर, तसेच आमच्या बारेला मॅडम, तसेच सोपान सोळंके सर, जे जयकचे अध्यक्ष आहेत, हे सर्व इथे हजर आहेत। आणि सुनगावच्या तमाम जे भील आहेत आमचे, ते भलेही धर्म परिवर्तित केलेला असेल, परंतु मी सांगेल की तो आदिवासी आहे, आदिवासीची संस्कृती त्यांनी धर्म परिवर्तन केले तरी सुद्धा त्याची जी सांस्कृतिक ओळख आहे ही अबाधित राहते, ती कधी चेंज होत राहत नसते। त्यामुळे RSSनी जो डाव रचला आहे आणि ते इनिशिएट करून पाहत आहेत, त्या आदिवासींना जे धर्म परिवर्तित आहे त्यांना आमच्या प्रकाराचा विरोध आहे। आणि त्यामुळे आम्ही या तळवी बांधवासोबत आज इथे आदिवासीचा जागतिक आदिवासी दिन साजरा करत आहोत। आदिवासीची जी स्थिती आहे ही अतिशय दयनीय आहे, कारण विकासाच्या नावावर आदिवासीचं विस्थापन, त्यांचं दोहन आणि पुनर्वसन अजिबात नाही आहे। जिथे आदिवासी आहे तिथेच धरण आहे, त्याचंच आदिवासीचे मरण आहे। जिथे आदिवासी आहे तिथेच स्थान आहे आणि त्याच्यामुळे आदिवासी जीवनाची हान झालेली आहे। आणि जिथे आदिवासी आहे तिथेच विविध प्रकल्प आहे। आताच आपण टायगर प्रोजेक्ट पाहिला, हे टायगरसाठी त्यांनी आपले गावं उजाडले आणि आम्हाला विस्थापित केलं। आता काही दिवसांनी हीच वेळ ते 40 टापरी आणि भिंगारा यांच्यावर सुद्धा येऊ शकते, हे त्याचा विस्तार करून पाहत आहे। यासाठी आपण जागृत राहिले पाहिजे। आणि आमचे जे नेते आहेत राहुलजी गांधी, त्यांनी मोहब्बती दुकान खोलण्यासाठी अनेक म्हणजे हजारो किलोमीटर पैदल यात्रा केली आणि पैदल यात्रा करून त्यांनी पहिला सांगितलं की या देशाचा मालिक कोणी असेल तर केवळ आदिवासी आहे। म्हणूनच आम्ही नारा काय देतो, देश हमारा है, हमारा है। आणि का आहे, कारण तुम्ही जगातले सर्व आश्चर्य पाहिले, परंतु भीमबेटका आणि आजमगड हे होशंगाबाद जवळ आहे, नर्मदा किनाऱ्याला, या ज्या गुफा आहेत या प्राचीन गुफा जवळपास 20,000 ते 50,000 वर्षापूर्वीच्या गुफा आहेत। आणि याच्यामध्ये आदिवासींनी आपले जे चित्रकारिता तिथे अंकित केलेली आहे। रोजच्या जीवनाचा संघर्ष त्यांनी त्या चित्राद्वारे तिथे त्यांनी रेखाटित केलेला आहे। आणि हा सर्वात मोठा पुरावा आहे की आदिवासी इथल्या जलसंपत्तीचे मालिक आहेत, इथले ते आम्ही काय आहोत, राजे आहोत। त्यामुळे ही जे आहे हा हक्क आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संविधानातून दिला होता। त्यासाठी त्यांनी पेसा सुद्धा आणला आणि पेसा नंतर 5वी 6वी आणि सूची सुद्धा आम्हाला देण्यात आली आहे आणि ग्रामसभेला पूर्ण अधिकार देण्यात आले। परंतु आज ग्रामसभेचे अधिकार ही जी व्यवस्था आहे, आजची मनवादी व्यवस्था त्यांनी काढून घेतलेली आहे आणि आम्हाला ग्रामसभेला काही ठेवले नाही। आणि विकासाच्या नावावर हे 5व्या अनुसूचीमध्ये सुद्धा हे हस्तक्षेप करून आम्हाला विस्थापित करत आहे। हे फक्त एक दोनच उदाहरण घेईल, वर्गीय भावाची पहाडी होती, तिथे स्टॅच्यू ऑफ युनिटी त्यांनी उभारलेलं आहे। मी याला स्टॅच्यू ऑफ युनिटी नाही तर याला मी स्टॅच्यू ऑफ एक्सप्लॉयटेशन ऑफ आदिवासी म्हणजे आदिवासींचं विध्वंस करून त्यांनी वर्गीय बाबाची पहाडी अगदी घेतली आणि तिथे त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी स्थापन केला सरदार पटेलांचा। ज्या सरदार पटेलांनी RSSला बंदी केली, या गंधापचे हायजॅक करून पाहत आहे, म्हणजे गांधीजी शांतीचं प्रतीक आहे, महात्मा गांधीला ते हायजॅक करत आहे, सरदार पटेलांना हायजॅक करत आहे, विवेकानंदांना, आमचे सर्व महापुरुष ते हायजॅक करत आहेत। परंतु ते विचार मात्र त्यांचे मनुवादी आहे आणि ते शोषण करणारे आहेत। आणि त्यामुळे बिरसा मुंडाचा जो नारा होता, बिरसा मुंडाचा नारा काय होता, उलगुलान। आणि उलगुलानचा अर्थ काय आहे की सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक टोटल क्रांती। आणि क्रांती कशासाठी, तर जो बाहेरचा जो टिप्पू आहे ते फक्त इंग्रजांशी लढले नाही, तर इथला जो जमीनदार होता, सरंजामदार होता, इथला जो भट होता याच्याशी सुद्धा ते लढले। तो जो शोषक होता, तर शेवटचा स्तरातील जो गरीब माणूस आहे, हा गरीब माणूस सुद्धा शोषणमुक्त आणि भयमुक्त जर जगू शकेल, त्यासाठी त्यांचं हे उलगुलान आंदोलन होतं। आणि उलगुलान जारी है और जारी रहेगा। आणि आज त्याची उलगुलानची सर्वात जास्त आवश्यकता आहे, कारण ही जी व्यवस्था आहे ही आमच्यामध्ये भीती, फक्त जे इन्व्हेस्ट काय करत आहे त्याच्याकडे इन्व्हेस्ट करायला काहीच नाही आहे। आता परत ते 8 लाख करोड 64 लाख करोड कर्ज घेत आहे ही व्यवस्था।
14 लाख करोड अजून 65 लाख करोड देत आहे. तर हे काय करत आहे इन्व्हेस्ट? फक्त आमच्यामध्ये भीती, कुठे मॉब लिंचिंग करत आहे, तर कुठे आमचे जे नागतोगी आहे मोहिदेपूरचे त्यांना मारण्यात येते, कुठे राईनपाड्याला, कुठे वाशीला, नागपूरला. तर याप्रमाणे ही व्यवस्था आमच्यामध्ये शहर आतंक मॉब आमच्यामध्ये ही हत्या आहे आणि आमचं राज्य करत आहे. म्हणून डर के आगे जीत है. और हमको डरना नहीं है, कारण जिंदा रहना है तो हालात से डरना कैसा, और जंग लाजिम हो तो लश्कर नहीं लेके जाते. और खिलाफ है तो होने दो, खिलाफ है तो होने दो. आसमां थोड़ी है, ये सब हुआ है, आसमां थोड़ी है. और लगेंगे आग तो आएंगे घर कई जन पे. यहाँ पे सिर्फ अपना मुद्दा थोड़ी है और सभी का खून है शामिल. यहाँ पे मिट्टी है, किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है. भारत में संविधान का राज है, किसी के बाप का राज नहीं है. और ये संविधान बदलना चाहते हैं और फिर से एक बार ये मनुस्मृति लागू करना चाहते हैं. और ये जो हमारा भारत विविधता से भरा हुआ है, जिसमें कि 3000 जो भाषा है वो केवल आदिवासी की है, और सबसे ज़्यादा विविधता ये जो है ये केवल भारतवर्ष में पाई जाती है. और यही हमारे सबसे बड़ी ताकत है. ये सबसे ज़्यादा विविधता, सबसे ज़्यादा विविध भाषा संस्कृति हमारे भारत में है. और इसी को एक खत्म करना चाहते हैं और हिंदू राष्ट्र बनाना चाहते हैं. और आदिवासी के बारे में एक बात कहूँगा कि आदिवासी आपने लोगों ने इस्लाम किया, लोगों ने क्रिश्चियन धर्म किया, ये ठीक है, लेकिन आदिवासी वैसे हिंदू नहीं है. क्योंकि आदिवासी के कोई क्रियाक्रम में जन्म से लेकर मरण तक कोई भी भटजी या पुरोहित नहीं आता है. तो उसका जो कुटुंब है, बुजुर्ग उनके कुटुंब का वही वो पूरा कर्मकांड करता है. तो यही सबसे बड़ा सबूत है कि आदिवासी के देवता भी अलग है, उनके देवता क्या है, वामदेव है, ये सब जो है वो हिंदू जंतुवादी है. और उनका जो भगवान है ये हिंदू के देवता नहीं है, और कोई भट्ट वहाँ नहीं आता है. ये सबसे बड़ा सबूत है कि आदिवासी हिंदू नहीं है. और इसीलिए हम तो ये कहेंगे हमको कल कि ये गढ़वी जो है ये आपको मुस्लिम हो गए, तो ये आदिवासी ले रहे, इनको आदिवासी सहूलत से बेदखल कर दो, तो हमको उनके झांसे में नहीं आना चाहिए. क्योंकि ये भी हमारे भाई है, इनका भी साथ वाला यही का है, बराबर. इसलिए एक बात हम इसके आगे रखेंगे. और मैं यही कहूँगा कि यूँ तो पेश की हीरे जो है वो सजे हैं दुकानों में, लेकिन उनको निकालने वाले दबे हैं खजानों में. आपने अभी देखा होगा ये हर देव की लड़ाई चालू है, बक्सवा की जो लड़ाई है वो भी हीरे की है, जो चीज़ है उसके लिए अयासी की चीज़ है, उसके लिए ये लड़ाई चालू है. और हम लोग लड़ रहे हैं और हमको भी ये लड़ाई में हिस्सा लेना है. और हम ये लड़ते रहेंगे, लड़ेंगे, जीतेंगे.